तर स्वागत आहे मित्रांनो आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आता आपण चाललं गावाला. तुम्ही म्हणशाल एवढं 3-4 दिवसांनी तर कसं काय गावाला जातो, तर काहीतरी काम आहे तिकडं आपल्याला लाईटीचं. जाऊन लाईट बसवायची आपल्याला, त्याच्यासाठी चाललं आपण तिकडं. तर तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं आपण तिथलं होम टूर देऊ. तर तिथे बॉस तुम्हाला होम टूर पण देणार आहे म्हणजे पुढच्या ब्लॉग मध्ये. आपण तिकडे जाणार आहे. आता आपण निघू. तर मित्रांनो आम्ही रोडला आलो. आता ते बघितलं की सामान घेतलेलं आहे. तर आपल्या समोर पा काय मुक्तीधाम. तर मित्रांनो आपण इथे मंदिर काहीतरी येणार आहे, पण लवकर येणार आहे एवढं तुम्हाला माहिती आहे. पाऊस पडायला लागलेला आहे या ठिकाणी. पाऊस जोरात झालेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल किती मोठं डोंगर होतं, काय गायब झालं गायब. आता आपल्या मुंबईच्या बहिणीला घ्यायचंय म्हणजे माझ्या मावशीला. आता काय ती पुढे उभी होती, पाहावं लागेल आपल्याला. मावशी आली मित्रांना, बघू शकतो तुम्ही. स्ट्रगल कधी झालेली मावशी मम्मीची बहीण. चिक्कल बाकी आता एकदम फायनली पोहोचलोय. तिकडे रिक्षा लावलेली माग, वातावरण बसतंय. तर मित्रांनो इथं कडी लावता आता दरवाजाला. काय वर्ष रे आले. आपली मांजर बघा, ए राणे मस्त पावसाळ्यामुळे चहा पितो आता इथं. गल्लामध्ये फुल भरून थोडासा म्हणजे भरेल नाही, वातावरणासहित पण एवढा गारवा आहे आणि गरम चहा म्हटलं एवढं भारी कॉम्बिनेशन आहे ना, वास कधी. फुल भारी गोष्ट आहे. त्या राणे अय बुवा. तर मित्रांनो सकाळचे वाजले 7:45 आणि आपला दुसरा दिवस आहे ब्लॉगिंगचा गावाकडचा. तर हाच ब्लॉग आम्ही कंटिन्यू करणार आहे. तर आता सकाळ सकाळी दिले हरिपाठ लावून विथ वातावरण. सकाळ सकाळी 7:45 वाजता पंखा लावतोय, कारण पंखा लावता आपल्या गप्पे वरती. बाय बाय, टाटा, सी यू, अलविदा, गुड बाय. पंख्याची टेस्टिंग करायची लाव. तिकून रे दोन वाटणार तिकूनची. हा फेल झाला आपच चालू आला पंखा. आता परत आपण ट्राय करतोय. ते मित्रांनो आता आपण चाललोय तिकडं जुन्या घरी. आपलं नवं घर तिकडे जुनं घर. आता आपण चाललोय तिकडं द्यायला पिशवी. आपण जो आता ते काय हाल झालंय पाहून घेऊ. मित्रांनो आला आपण इकडे जुन्या घरी. आता तर आपल्या आता ते काढायची डिश, कारण इकडे केबल चालणार असं नाही. डिश काढ झालोय. तर मध्ये असं काहीतरी विषय.
भेंड्या लावले तुम्हाला दाखव सॅम्पल आपल्या भेंडीचं. दहावी भेंडी बघ इथं. इकडं काय माहिती कुठं तिथे अजून काय माहिती कुठं. इकडं सगळ्या भेंड्या लावली. आपलं जुनं घर आपलीकडं गाय वासरू बैल आणलं इकडं आपण इथं झोपायचो खाली. इथं उन्हाळ्यामध्ये इथं झोपायचो आपण. आता काय आता आपण तिकडं झोपू बाहेर उन्हाळ्यात पावसात मी झोपायचो तिकडं. मित्रांनो ते एकच खेळ आहे तो निघा ना. बाकी सगळे निघाले एवढंच निघत नाही. फुल जोरावर लावली निघू राहिली हळूहळू. मित्रांनो आपण निघाल आता तिकडं सामान घेऊन. वाईदवे हारी आली त्याचा पाऊस आलेला आता चालू होत नाही. आता काम आल्याच आहे डेकोरेशन करू राहिला आता. मित्रांनो आम्ही आलो होतो शंभूला आणि काय त्याला खाली बांधायला. पाऊस पण पडू राहिला आणि तिकडं समोर भात लावलेला आहे. तर वातावरण एकदम ओझी आहे गावाकडचं. शहरामध्ये दिसतं कारण पडून राहिलेलं. इकडे पाऊस असं तरी बाहेर निघते तर मन मोकळं वातावरण एकदम एक नंबर आहे तिथलं. मित्रांनो आता आपल्याला टाकी धुवायची तर किती शेवाळ लागले त्याला सगळं काढायचं ते खरडून. आता मी येतो तर टाकीमध्ये तुम्ही शेवटपर्यंत झाड दिसत नाही. मित्रांनो बघू शकता किती पाचट काम आहे चांगलं काम आहे. मध्ये किती गाड्या पाचट पाणी म्हणजे ग्रीन गाडी पूर्ण साईडला शेवायला ते कसं पूर्ण त्याच्यामध्ये सगळं शेवा निघून जाईल सर्व. कंटेंट आहे मित्रांनो फायनली आपली टाकी दोन झालेली आहे. ती मासे कशी अशी घेतलेली पण त्याच जुनी टाकी त्याच्यामुळे शेवाळ असते ते निघणार नाही लवकर. त्याच्यामुळं आपली आता टाकी झालेली आहे. ते पाणी टाकायचं याच्यामुळे पाणी लागतं याच्यामध्ये. इकडं बाबा गेले मोटर तर करत तिकडं नाही बा पाणी आलं बा. म्हणतो आपण लाईटीच्या कामासाठी आलो होतो तर आता लाईट बसवत आहे म्हणजे पण खिंते पडलेले. मला हा व्लॉग मी एंड करतोय. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.